स्टुडंट्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं तुमचं 8th स्टँडर्डचं फर्स्ट चॅप्टर. बरोबर, सुरुवात केली होती आपण रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स या चॅप्टरला, हो की नाही? सो मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं बाळांनो ते आपण शॉर्टली रिवाइज करून घेणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव सीन डिफरंट टाइप्स ऑफ नंबर इन लास्ट lecture. What are those? First of all, we have seen natural numbers. Okay, the numbers which starts from 1, 2, 3, 4 and so on. These are nothing but your natural numbers, right? After that, we have seen whole numbers. When you are going to add 0 to set of natural numbers, it will be your whole numbers, right? त्यानंतर आपण बघितलं होतं integers. Integers म्हणजे काय? The collection of positive numbers, negative numbers and zero. All these are nothing but your integers. Okay. After that, we have seen rational numbers. Rational numbers म्हणजे काय रे बाळांनो? The numbers which are in the form of m upon n and your m and n are integers, but your n should not be equal to 0. तुमची अशी सगळी नंबर्स जी m upon n फॉर्म मध्ये आहेत, तुमचा m आणि n काय असणार आहे? इंटीजर, म्हणजे तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा 0. पण तुमचा n काय हवा तुम्हाला? इट शुड नॉट बी इक्वल टू 0, म्हणजे 0 नसावा. तर असा कुठलाही नंबर जो तुम्हाला या फॉर्म मध्ये भेटणार आहे तो काय असणार आहे? तुमचा रॅशनल नंबर. ओके, आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव सीन अ नंबर लाईन. नंबर लाईन ड्रॉ करताना आपण काय केलं होतं? नंबर लाईन ड्रॉ करताना आपण सेंटर पॉइंटला काय घेतलं होता? 0, राईट? अँड आफ्टर दॅट वी हॅव सीन ऑल द पॉझिटिव्ह नंबर्स ऑन द राईट हँड साइड ऑफ 0, राईट? आणि त्यानंतर सगळी निगेटिव्ह नंबर्स आपण कुठे बघितली होती? लेफ्ट हँड साइड च्या 0च्या लेफ्ट हँड साइडला. ओके, सो वी हॅव सीन यू आर गोइंग टू प्लेस 0 ॲट द सेंटर ऑफ अ नंबर लाईन. का? कारण 0 न्यूट्रल असतं, त्याला पॉझिटिव्ह साइन पण नसतं आणि निगेटिव्ह साइन पण नसतं. आणि तुमची सगळी पॉझिटिव्ह नंबर्स ती राईट हँड साइडला, सगळी निगेटिव्ह नंबर्स कुठे असणार आहेत? लेफ्ट हँड साइडला. आलं लक्षात? सो वी हॅव सीन हाऊ टू शो ऑल द इंटीजर्स ऑन अ नंबर लाईन. तुम्हाला कुठलाही इंटीजर सांगितला, मी 5 सांगितला, 7 सांगितला, -2, -11, तर तुम्हाला शो करता आला असता नंबर लाईनवर. बरोबर, आता आपल्याला काय करायचं आहे? वी आर गोइंग टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. जी नंबर्स तुमची m upon n फॉर्म मधली म्हणजेच रॅशनल नंबर्स ती आपल्याला शो करायची आहेत नंबर लाईनवर. तर आपण बघूया हाऊ टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. So now we are going to show these rational numbers on a number line. Okay, show 7 upon 3, -5 upon 3, 2 and -2 upon 3. All these rational numbers on a number line. So I have drawn this line. आता ही लाईन ड्रॉ केली आणि या लाईनवर मला ही सगळी रॅशनल नंबर्स शो करायची आहेत. बरोबर, सो फॉर दॅट ॲट द सेंटर पॉइंट व्हॉट आय एम गोइंग टू हॅव? 0. ॲज युजल तुमच्या सेंटर पॉइंटला काय असणार आहे? 0 असणार आहे. बरोबर, आता आपल्याला रॅशनल नंबर शो करायचे आहेत. ओके, त्याच्याही आधीची आपली आधीची नंबर लाईन मी तुम्हाला दाखवली होती की लेफ्ट हँड साइडला 0च्या काय असतात? निगेटिव्ह नंबर्स, राईट हँड साइडला काय असतात? पॉझिटिव्ह नंबर्स. मग आपण पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स रिस्पेक्टिव्हली नंबर लाईनवर ड्रॉ करून घेऊयात, शो करून देऊयात. ओके, सो 0च्या राईट हँड साइडला आपण पॉझिटिव्ह नंबर्स दाखवतोय. सो 1 फर्स्ट युनिट 0 to 1. ओके, 1 शो केला, त्यानंतर 2, आफ्टर दॅट 3. ओके, 0, 1, 2, 3. तसंच आता मी लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह नंबर शो करणार आहे. -1. जेव्हा तुम्ही मार्किंग करता तुम्हाला 0 to 1 चं डिस्टन्स, 1 to 2 चं डिस्टन्स, हे डिस्टन्स कशी घ्यायचे आहेत? इक्वल घ्यायचे आहेत. ओके, सो दिस इज -1. त्यानंतर अजून एक युनिट ड्रॉ केला आपण, -1 to -2. आफ्टर दॅट -3. गॉट इट? काय? 0च्या राईट हँड साइडला आपण पॉझिटिव्ह नंबर्स ड्रॉ केली, 0च्या लेफ्ट हँड साइडला आपण निगेटिव्ह नंबर्स ड्रॉ केली. ओके, मग आता आपल्याला काय करायचंय?
रॅशनल नंबर शो करायचे. तुम्हाला इंटिजर्स ते शो करून झाले तुमचे 0 पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स. पण आता आपल्याला 7/3 शो करायचं आहे तुमच्या नंबर लाईनवर. हा 7/3 म्हणजेच काय रे बाळांनो, 7 × 1/3 राईट. म्हणजे काय, एका युनिटची किती पार्ट केली आहेत, 3 पार्ट्स केली आहेत. एका युनिटची किती पार्ट्स केली आहेत, 3, पण ती कशी आहेत, इक्वल. सो जेव्हा तुम्ही रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर शो करतात, तुमचा डिनॉमिनेटर जो असतो तो महत्त्वाचा पार्ट असतो. का, कारण जेवढा तुमचा डिनॉमिनेटर असणार आहे तेवढे तुम्हाला एका युनिटचे इक्वल पार्ट्स करायचे आहेत. ओके, मग आता तुम्ही काय बघताय की रॅशनल नंबर जी शो करायची आहेत तुम्हाला, त्यांचा डिनॉमिनेटर काय आहे, 3 आहे, बरोबर. म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल युनिट जे आहे, म्हणजे पूर्ण एका युनिटचे किती पार्ट करायचे आहेत तुम्हाला, 3 पार्ट करायचे आहेत. ओके, सो यू आर गोइंग टू डिवाइड एव्हरी सिंगल युनिट इनटू हाऊ मेनी पार्ट्स, 3 इक्वल पार्ट्स. गॉट इट. जेवढा तुमचा डिनॉमिनेटर असणार आहे तेवढे तुम्ही एका युनिटचे इक्वल पार्ट्स करणार आहात. जेव्हाही तुम्हाला रॅशनल नंबर शो करायचा असेल नंबर लाईनवर, तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर बघायचा. डिनॉमिनेटर जेवढा असेल तेवढा तुम्ही एका युनिटचे इक्वल पार्ट्स करणार. ओके, मग आता आपला डिनॉमिनेटर काय आहे, 3 आहे, बरोबर. मग आपण एका युनिटचे किती पार्ट्स करणार, 3 पार्ट्स करणार. ओके, सो वी आर गोइंग टू डिवाइड एव्हरी सिंगल युनिट इनटू 3 इक्वल पार्ट्स. मग सगळ्यात आधी आपण 0 to 1 चे 3 पार्ट्स करून घेऊयात. ते तुम्हाला इक्वल करायचे आहेत, अंदाजे केले तरी चालणार आहेत. सो 0 to 1, 1 2. सो I have divided this 1 unit into 3 equal parts. 1 2 3. तसंच आपल्याला 1 to 2 हे एक युनिट जे आहे तेही 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. 1 2 3. ओके, आफ्टर दॅट 2 to 3, 1 2 and 3. ओके, तसंच आपल्याला लेफ्ट हँड साइडलाही एका युनिटची 3 इक्वल पार्ट्स करायची. So this 0 to -1 is 1 unit, so we are going to divide it into 3 equal parts. 1 2 and 3. Okay, again this -1 and -2, -1 to -2 एक युनिट आहे तुमचं, त्यालाही तुम्हाला डिवाइड करायचं आहे 3 इक्वल पार्ट्स मध्ये. ओके, सो 1 2 3. अगेन दिस वन 1 2 and 3. ओके, 1 2 3. आलं लक्षात. काय केलं आपण, नंबर लाईनवर जेवढी एक सिंगल इंडिव्हिज्युअल युनिट होतं त्याला आपण 3 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. मग आता तुम्हाला इथे लक्षात येत असेल की हा काय झाला तुमचा, हा काय झालाय तुमचा 0. ओके, दिस वन इज युअर मायनस, दिस वन इज युअर 1. आफ्टर दॅट 1 2 3. लेफ्ट हँड साइडला -1 -2 and -3. ओके, आता आपल्याला काय शो करायचं आहे, आपल्याला शो करायचा आहे फर्स्ट रॅशनल नंबर जो आहे तुमचा 7/3. ओके, कसा आहे रे बाळांनो, तो पॉझिटिव्ह आहे, बरोबर. म्हणजे 0च्या कुठल्या साइडला असणार आहे, राईट हँड साइडला, बरोबर. रॅशनल नंबर शो करताना सगळ्यात आधी आपण काय बघितलं, त्याचा डिनॉमिनेटर बघणार. डिनॉमिनेटर जेवढा असणार आहे तेवढे तुम्ही प्रत्येक एका युनिटचे इक्वल पार्ट्स करणार आहे. मग इथे डिनॉमिनेटर होता तुमचा 3, म्हणून आपण एका युनिटचे किती पार्ट्स केले, 3 इक्वल पार्ट्स केले. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, तो नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. जर तो पॉझिटिव्ह असेल तर तो 0च्या राईट हँड साइडला, जर तो निगेटिव्ह असेल तर तो 0च्या लेफ्ट हँड साइडला. मग आपला 7/3 कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो कुठे येणार, 0च्या राईट हँड साइडला. मग आता 7/3 म्हणजेच काय, 7th इक्वल पार्ट ऑन द राईट हँड साइड फ्रॉम 0. म्हणजे काय, 0 पासून 7th पार्ट कुठे, त्याच्या राईट हँड साइडला. म्हणजेच तुमचा काय असणार, 7/3. आले लक्षात. मग आपल्याला किती पार्ट्स काउंट करायचे, 7 पार्ट्स. कुठे, 0 पासून राईट हँड साइडला. का, कारण तो तुमचा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. सो आपण काउंट करूयात, 1 2 3 4 5 6 and 7. So this is your
nothing but first rational number 7/3. कुठे शो केला आपण? ऑन द राइट हँड साइड. कुठून? 0 पासून 7th इक्वल पार्ट वर. बरोबर का? कारण तुमचा 7/3 म्हणजेच काय? 7 × 1/3 इज इक्वल्स टू 7/3. आलं लक्षात? अजून जर तुम्ही विचार केला, जर तुम्ही 7 ला 3 ने डिवाइड केलं, बरोबर, पूर्ण भाग कसा जातो बघा. 3 2s are 6. बरोबर, 3 2s are किती होता तुमचे? 6. म्हणजे काय? 2 पूर्ण आणि 1/3. बरोबर, हा तुमचा मिक्स फ्रॅक्शन झाला. म्हणजे 2 इंटिजर पूर्ण आणि त्यानंतरचा एक पार्ट. आलं लक्षात? ते न लक्षात ठेवता तुम्ही डायरेक्टली 7 पार्ट्स काउंट केले 0 पासून तरीही चालणार आहे. Okay, so this is your 7/3. Now we are going to show our next rational number, that is -5/3. आता -5/3 ला कुठला साइन आहे? निगेटिव्ह साइन. म्हणजे ते 0 च्या कुठल्या साइडला येणार आहे बाळांनो? लेफ्ट हँड साइडला. ओके, सगळ्यात आधी आपल्याला कन्सिडर करायचं त्याचं साइन. मग आता साइन आहे मायनस, म्हणजे आपल्याला 0 पासून कुठल्या साइडला जायला लागणार आहे? लेफ्ट हँड साइडला. सो वी आर गोइंग टू काउंट 5 इक्वल पार्ट्स फ्रॉम 0 ऑन द लेफ्ट हँड साइड. ओके, सो 0 पासून आपण 5 पार्ट्स काउंट करूया. 1 2 3 4 and 5. So this is your minus, so this is your -5/3. आलं लक्षात? काय? हा झाला तुमचा 5th पार्ट फ्रॉम 0 ऑन द लेफ्ट हँड साइड. so this is your -5/3. आता आपल्याला काय शो करायचं आहे रे बाळांनो? थर्ड रॅशनल नंबर. कुठला? 2. आता 2 कसा आहे तुमचा? पॉझिटिव्ह. म्हणजे कुठल्या साइडला असणार आहे तो? 0 च्या राइट हँड साइडला. मग आपल्याला डायरेक्टली इथे 2 ऑलरेडी शो केलेला आहे. आपण एकदम लकी आहेत की आपल्याला दिसतोच आहे तो, आपल्याला फक्त शो करायचा. सो दिस इज युअर थर्ड रॅशनल नंबर विच इज नथिंग बट 2. मग आपण जेव्हा वरच्या साइडनेही दाखवू शकतो आपण त्याला. Okay, so now we are going to show the next rational number, that is -2/3. आता हा कसा आहे तुमचा? निगेटिव्ह. म्हणजे 0 च्या कुठल्या साइडला असणार? लेफ्ट हँड साइडला. मग आपल्याला किती पार्ट्स काउंट करायचे फ्रॉम 0 ऑन द लेफ्ट हँड साइड? 2 पार्ट्स we are going to count. So 1 and 2. So this is your -2/3. आले लक्षात? काय तो तुमचा? -2/3. बिकॉज 0 पासून आपल्याला लेफ्ट हँड साइडला 2 पार्ट्स काउंट करायची होती. सो 1 and 2. आले लक्षात? सो दिस इज हाऊ वी कॅन शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. तर बाळांनो, आपल्याला आता स्टडी करायचा आपला प्रॅक्टिस सेट 1.1 जो बुक मध्ये दिलाय. तर बाळांनो, बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.1. सो now we are going to see question number 1 from your first practice set, that is practice set number 1.1. So what is your first question? Show the following numbers on a number line and draw a separate number line for each example. तुमचा जो प्रत्येक सब क्वेश्चन आहे त्या प्रत्येक सब क्वेश्चन साठी तुम्हाला सेपरेट नंबर लाइन काढायची. So your first sub question is you have 3 rational numbers and you have to show these rational numbers on a number line. Okay, so your first rational number is 3/2, 5/2 and -3/2. आता ही जी काही रॅशनल नंबर्स तुम्हाला दिलेली आहेत ती नंबर लाइन वर शो करण्यासाठी तुम्हाला एक नंबर लाइन ड्रॉ करायची आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ड्रॉ अ नंबर लाइन. ओके, स्केल यूज करून आपण नंबर लाइन ड्रॉ करणार आहोत.
मी स्केल यूज करूनच मार्किंग पण करून घेत आहे. Okay, I have drawn a number line. Okay, so सेंटर पॉइंटला काय येतो बाळांनो आपल्या नंबर लाईनच्या 0 येत असतो बरोबर. सो हियर आय एम गोइंग टू ड्रॉ ॲट द सेंटर ऑफ अ नंबर लाईन 0. ओके, सेंटरला काय ड्रॉ केला मी 1. आता 0. आता जे काही पॉझिटिव्ह नंबर्स असतील ते 0 च्या कुठे येणार आहे तुमच्या राईट हँड साइडला. ओके, सो 1 2 3. ओके, 0 to 1 मी इक्वल डिस्टन्स घेतलं, 1 to 2 मी इक्वल डिस्टन्स घेतलं, 2 to 3. आता सेम प्रोसेस तुम्हाला लेफ्ट हँड साइडला पण फॉलो करायची आहे आणि निगेटिव्ह नंबर्स नंबर लाईनवर शो करायचे. सो -1 -2 अँड -3. जशी गरज असेल नंबर्सची तेवढी नंबर लाईन आपण काढणार आहोत. जसं की मला पॉझिटिव्ह नंबर 3 आणि निगेटिव्ह नंबर -3 पर्यंत सफिशियंट होणार आहे. सो आय हॅव ड्रॉन अ नंबर लाईन फ्रॉम 3 to -3. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू शो आवर फर्स्ट रॅशनल नंबर दॅट इज 3/2. आता 3/2 आपल्याला ड्रॉ करायचा आहे रॅशनल नंबर. जसं की आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं की इफ यू वांट टू ड्रॉ अ रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन, व्हॉट यू आर गोइंग टू सी फर्स्ट ऑफ ऑल द डिनॉमिनेटर ऑफ अ रॅशनल नंबर. तुम्हाला सगळ्यात आधी काय बघायचं आहे रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर. मग आता इथे डिनॉमिनेटर किती आहे रे बाळांनो तुमचा 2 आहे बरोबर. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे एका युनिटची किती पार्ट्स करायचे आहेत इक्वल 2 पार्ट्स करायचे. जो तुमचा रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर असतो तेवढी पार्ट्स तुम्हाला एका सेपरेट इंडिव्हिज्युअल युनिटची करायची आहे. So this is your 1 unit 0 to 1. So we are going to divide this unit into 2 equal parts. Okay, 1 2. Again we are going to divide this 1 to 2 into 2 equal parts. Same process we are going to follow for the other units also. 1 2 1 2 1 2. Okay, काय केलं आपण प्रत्येक युनिटची किती पार्ट्स केली ती इक्वल 2 केली. Why? Because here your denominator is 2. प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करताना जेव्हाही तुम्हाला रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर शो करायचे असतील तुम्हाला काय बघायचं आहे रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर. जेवढा तुमचा रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर असणार तेवढी पार्ट तुमची एका युनिटची तुम्ही करणार आहात. ओके, सो आता तुमचा फर्स्ट नंबर आहे 3/2. So this is your first rational number which is positive. So you are going to draw on which side of a 0 on a number line. तुमचा 3/2 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे. मग तो कुठल्या साइडला येणार आहे 0 च्या राइट हँड साइडला बरोबर. सो वी आर गोइंग टू काउंट 3 पार्ट्स फ्रॉम 0 ऑन द राइट हँड साइड. म्हणजे काय आपल्याला किती पार्ट्स काउंट करायचे 0 पासून 3 इक्वल पार्ट्स काउंट करायचे. म्हणजे आपल्याला काय भेटणार 3/2. So 3/2 is a positive rational number. That's why it will be on the right hand side of a 0. मग आपण काय जेवढा तुमचा न्यूमरेटर असतो तेवढी पार्ट्स कुठून काउंट करतो 0 पासून राइट हँड साइडला. जर तो तुमचा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असेल तर, आणि जर तो तुमचा निगेटिव्ह रॅशनल नंबर असेल तर तो तुम्ही 0 पासून जेवढा न्यूमरेटर असणार तेवढी पार्ट्स तुम्ही लेफ्ट हँड साइडला काउंट करणार. ओके, मग आपल्याला 3/2 शो करायचा आहे. तो आहे पॉझिटिव्ह नंबर. न्यूमरेटर आहे तुमचा 3. सो वी आर गोइंग टू काउंट 3 पार्ट्स फ्रॉम 0 ऑन द राइट हँड साइड. सो 1 2 and 3. So this is your 3/2. आलं लक्षात काय 0 पासून राइट हँड साइडला 3 पार्ट्स काउंट केली, 3 इक्वल पार्ट्स काउंट केली, तोच तुमचा झाला 3/2. आता आपल्याला दुसरा रॅशनल नंबर शो करायचा आहे 5/2. ओके, आता परत 5/2 कसा नंबर आहे तुमचा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. सो अगेन इट विल बी ऑन द
राईट हँड साइड ऑफ अ 0. सो आपल्याला न्यूमरेटर एवढी पार्ट्स कुठून काउंट करायचे आहेत 0 पासून राईट हँड साइडला. सो न्यूमरेटर इज युअर 5. सो यू आर गोइंग टू काउंट 5 इक्वल पार्ट्स फ्रॉम 0 टू राईट हँड साइड. सो 1 2 3 4 and 5. So this is your this is your 5 upon 2. आले लक्षात? काय केलं आपण 0 पासून राईट हँड साइडला 5 इक्वल पार्ट्स काउंट केले. 1 2 3 4 and 5. So this is your 5 upon 2. Now we want to show our third rational number, that is minus 3 upon 2. आता हा नंबर कसा आहे रे बाळांनो? निगेटिव्ह. So it will be on which side? On the left hand side of a 0. So जेवढा न्यूमरेटर आहे तेवढी इक्वल पार्ट्स आपल्याला 0 पासून लेफ्ट हँड साइडला काउंट करायला लागतील. सो किती पार्ट्स आहेत? न्यूमरेटर किती आहे तुमचा? 3. So we are going to count 3 parts from 0 on the left hand side. Okay, so 1 2 and 3. Okay, so this is your minus 3 upon 2. आलं लक्षात? ओके, सो अशा पद्धतीने आपण आपली फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व केलं. पहिला रॅशनल नंबर 3 अपॉन 2 दाखवला, दुसरा 5 अपॉन 2 आणि तिसरा मायनस 3 अपॉन 2. आता हे एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व करून घ्यायचं आहे आणि आपण दुसऱ्या एक्झाम्पल कडे जाणार आहोत. सो नाउ योर सेकंड सब क्वेश्चन इज you have to show this rational numbers on a number line. पहिला नंबर आहे तुमचा 7 upon 5 minus 2 upon 5 minus 4 upon 5. So here your denominator is 5. That means you need to divide every one unit into 5 equal parts. So first of all we are going to draw a number line. आधी आपण number line draw करून घेणार आहोत. नंबर लाइन ड्रॉ करतानाच मी माझे पॉइंट्स मार्क करून घेणार आहे. ओके, सो नेहमीप्रमाणे आपला 0 कुठे असणार आहे बाळांनो? सेंटरला. बरोबर. ऑन द लेफ्ट हँड साइड we have negative numbers and on the right hand side we have positive numbers. So 1 2 minus 1 minus 2. Okay, now as your denominator is 5, that means we need to divide every one unit into 5 equal parts. So we are going to divide every one unit into 5 equal parts. So आधी पहिलं युनिट आपण डिवाइड करतोय. 1 2 3 4 and 5. Okay, 1 2 3 4 5. तसंच आपण पुढचं युनिटही डिवाइड करणार आहोत. 1 2 3 4 and 5. 1 2 3 4 5. सेम प्रोसेस यूज करून आपण इकडेही युनिट डिवाइड करणार आहोत इनटू 5 इक्वल पार्ट्स. 1 2 3 4 and 5. Okay, again this one unit into 5 equal parts. 1 2 3 4 and 5. Okay, काय केलं आपण? प्रत्येक एका युनिटची 5 इक्वल पार्ट्स केली. बाय बिकॉज युअर डिनॉमिनेटर इज 5. ना जेवढा न्यूमरेटर असेल तेवढे आपण, जर तुमचा पॉझिटिव्ह नंबर असेल तर राईट हँड साइडला, निगेटिव्ह नंबर असेल तर लेफ्ट हँड साइडला. सो युअर फर्स्ट रॅशनल नंबर इज 7 upon 5 which is positive. So it will be on the
राईट हँड साइड. सो आपल्याला जेवढा तुमचा न्यूमरेटर असणार आहे तेवढी इक्वल पार्ट्स तुम्ही 0 पासून राईट हँड साइडला काउंट करणार आहोत. सो युअर न्यूमरेटर इज 7. सो यू आर गोइंग टू काउंट 7 पार्ट्स फ्रॉम 0 to right hand side. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. So this is your 7 upon 5. Okay. Now your next rational number is minus 2 upon 5. As it is negative, so it will be on the left hand side of a 0. As your numerator is 2, so you are going to count 2 equal parts from 0 to left hand side. So 1, 2. So this is your minus 2 upon 5. Okay. Now your next rational number is minus 4 upon 5. आता तुमचा हा कसा आहे निगेटिव्ह. So it will be on the left hand side. So we are going to count 4 parts from 0 to left hand side as your numerator is 4. Okay. So 1, 2, 3, 4. Okay. So this is your minus 4 upon 5. Got it? So हे झालं तुमचं दुसरा एक्झाम्पल, दुसरा सब क्वेश्चन जिथे आपण ही तिघही रॅशनल नंबर्स तुमच्या नंबर लाईनवर शो केली. ओके. तर बाळांनो आपण या लेक्चर मध्ये तुमच्या क्वेश्चन नंबर 1 मधली 2 सब क्वेश्चन सॉल्व्ह केली आहेत. अजून 2 सब क्वेश्चन्स बाकी आहेत, ती बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये. तर भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये.